अयोध्येबरोबरच आज देशभरामध्ये रामलल्लाचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केले जात आहे। मोठ्या अयोध्येमध्ये जशा पद्धतीने उत्सव साजरा केला जात आहे तशाच पद्धतीने देशभरामध्ये उत्सव हा साजरा केला जात आहे। मी सध्या बारामती येथील राम मंदिरामध्ये आलेलो आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता जे राम भक्त आहेत ते रामाचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी राम भक्तांनी मोठी गर्दी केल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे। मोठ्या भक्तिभावाने देशभरामध्ये आज रामलल्लाचा उत्सव जो आहे तो साजरा केला जात आहे। आज अयोध्येमध्ये प्राण प्रतिष्ठा होणार आहे, मोठा उत्सव साजरा होणार आहे। आपल्या बरोबर बारामतीतील काय भक्त आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आज अयोध्येमध्ये प्राण प्रतिष्ठा होणार आहे, मोठा उत्सव साजरा केला जात आहे। काय उत्सव तुम्ही कशा पद्धतीने साजरा करताय? आज जे 550 वर्ष जे राम जन्मभूमीचा लढा चालू होता तो लढा जिंकला आणि तिथे राम मंदिर उभं राहतंय, रामलल्लाचं जन्मस्थळी। ह्याचा अभिमान आणि आनंद, इतका आनंद होतो की तो शब्दात सुद्धा व्यक्त करू शकत नाही। आणि त्याचप्रमाणे हे आमचं राम मंदिर सुद्धा 300 वर्षापूर्वीच आहे। साधारण रामदास स्वामीचे कल्याण स्वामी शिष्य, त्यांच्यानंतर रामजी दादा त्यांचे शिष्य, त्यांची समाज आहे इथं, त्यांचे वंशज आम्ही पुढं, असं ह्या मंदिराला पण परंपरा आहे। आज मोठा उत्सव देशभरामध्ये साजरा केला जात आहे, काय भावना आहे? आता फक्त भावना एकाची कोणाचीच नसू शकते, अख्ख्या देशाचीच भावना एक दिवाळी साजरी केल्यासारखी आहे। फक्त अख्ख्या देशात दिवाळीच साजरी होती आणि सगळ्यांना हेच आमचं म्हणणं आहे की आज खूप मोठी दिवाळी साजरी करा। 500 वर्षानंतर हा आज आनंदाचा दिवस खरं तर आज होत आहे। तुमच्या नेमक्या भावना काय आहेत? म्हणजे आजचा दिवस आमचा जीवन संपन्न करणारा दिवस आहे, जीवनाला अर्थ देणारा दिवस आहे। कारण की हा देश म्हणजे रामाचा देश आहे आणि माझ्या रामाला, आमच्या रामाला 500 वर्षाचा वनवास भोगावा लागला। ह्या वेदना, ह्या यातना आमच्या हिंदू समाजाला होत्या, परंतु आज गेल्या 8-10 वर्षामध्ये जे भारतातलं जे राममय वातावरण झालेलं आहे, खऱ्या अर्थाने आज आम्ही पावन झालोय। आमचा हिंदू समाज, आमचा भारत देश, आमचा महाराष्ट्र राज्य आजच्या दिवशी म्हणजे दिवाळी, दसरा सगळे सण फिके आहेत। एवढा सुंदर, अतिशय सुंदर दिवस आहे आणि आजचा दिवस म्हणजे आमच्या जीवनाला अर्थ देणारा दिवस आहे, अशा आमच्या भावना आहेत। आज बारामतीमध्ये मोठ्या उत्साहात तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, कशा पद्धतीने उत्सव साजरा करताय? आता कसं आहे की मनामध्ये अनेक भावना आहेत, वेगवेगळ्या बैठका घेऊन लोकांच्या मध्ये एक जागृती निर्माण करण्याचा हा दिवस आहे। जीवनामध्ये राम नव्हता, राम राज्य यावं याची संकल्पना होती, पण 9-10 वर्ष झालं खरं राम राज्य येणार याची हिंदू समाजाला, हिंदूमध्ये सगळे मुसलमान सुद्धा आले, जे इथं जन्माला आले ते सगळे एक आहेत। रामाची जी संकल्पना आहे ती रामराज्याची संकल्पना इथं निर्माण होईल असं आम्हाला वाटायला लागलं, म्हणून आता आनंदाचा दिवस, प्राण प्रतिष्ठानाचा दिवस आहे। तुमची काय भावना आहे? आज संपूर्ण देशामध्ये राममय वातावरण झाले। 500 वर्षांची जो वनवास होता रामाचा तो संपलेला आहे आणि रामलल्ला आज अयोध्येमध्ये विराजमान होत आहेत। परंतु देश अख्खा राममय झालाय आणि अख्खा समाज, हिंदू समाज एकत्र आलाय। देश राममय झालेला आहे। तुमचे नेमके आज खऱ्या अर्थाने या बारामतीमध्ये कशा पद्धतीने धार्मिक उत्सव साजरा केला जाणार आहे? आज सकाळपासूनच, पहाटेपासूनच इथं आरती, भजन, त्यानंतर 12 वाजता आरती होणार आहे। सर्व समावेशक असे 101 जोड्या येणार आहेत सर्व समाजाच्या, त्यांच्या हस्ते आरती होणार आहे। सौ सुनेत्रा वहिनी पवार सुद्धा आरतीला उपस्थित राहणार आहेत, त्यांच्या हस्ते पण आरती होणार आहे। आणि आमचं जीवन सार्थक झालं आमच्या ह्या जन्मात, म्हणजे आम्ही जिवंत असताना राम मंदिर झालं हेच आमचं भाग्य आणि सार्थक जीवन झाल्यासारखं आम्हाला वाटतं। नरेंद्र मोदी यांच्या रूपाने आज अयोध्येमध्ये राम मंदिर उभा राहिलेलं आहे आणि अनेक राम भक्ताचं जे स्वप्न होतं ते पूर्ण झाल्याची भावना या राम भक्ताकडून व्यक्त केली जात आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।